आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप आणि फिनोलेक्स पाईप्स आणि सहप्रायोजक आहेत सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह। नमस्कार, मी आशिष जाधव। आजच्या सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये गोरक्षकांनी देशात हौदोस घातलाय। महाराष्ट्रामध्येही महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये अलीकडेच एक प्रकरण झालं। एका भाजप कार्यकर्त्याच्याच कडं गोमांस सापडलं म्हणून त्याला प्रचंड मारहाण झाली आणि नंतर रिपोर्ट आला की खरंच तो गोमांस नेत होता। पण महाराष्ट्रामध्ये जरी गोवंश हत्येवर बंदी असली तरी परराज्यातलं गोमांस आणलेलं चालतं हे सोयीस्कररित्या लोक विसरतात। खरं तर हे ज्या मॉब लिंचिंगच्या घटना आहे, मॉब लिंचिंगच्या ज्या घटना आहेत, ज्यामध्ये प्रामुख्यानं ह्या गोमांस ठेवल्यामुळं झुंडशाही होते आणि त्या झुंडशाही करून कोणाला तरी बेदम मारहाण होते, त्यात तो माणूस नाहक मार खातो आणि बहुतेक वेळा तो अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम समुदायाचा निघतो। त्यामुळं गोरक्षक हा जो हौदोस घालतायत त्याला आवरलं पाहिजे अशी कळकळीची मागणी ही विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्वपक्षीय बैठकीत लावून धरली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे जाहीर केलं। सर्व राज्य सरकारांना असं सक्त आदेश दिले, इशारा दिला की तुम्ही गोरक्षकांचा हिंसाचार आवरा, त्यांच्यावरती कठोर कारवाई करा। पण प्रश्न असा आहे, मोदींच्या या आवाहनाला किंवा या इशाऱ्याला किंवा आपण त्याला म्हणूया या आदेशाला उशीर झाला आहे का, किंबहुना हे उशिरा सुचलेलं मोदींना शहाणपण आहे का? यावरच आहे आपला आजचा सवाल। आपला आजचा सवाल बघा, गोरक्षकांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मोदींच्या इशाऱ्याला उशीर झाला आहे का? काहींना हा मोदींचा आदेश वाटतो, त्यामुळे असा आदेश त्यांनी राज्य सरकारांना दिला असेल तर बहुतेक ह्या गोरक्षकांचा हौदोस हा भाजप शासित राज्यांमध्ये झालेला आहे। तेव्हा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदेश भाजप शासित राज्य सरकार कसा पाळतात याकडे सुद्धा आमच्यासारख्या खोचक पत्रकारांचं आणि अनेकांचं बारकाईनं लक्ष असणार आहे। या आपल्या आजच्या सवालमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। पण त्याआधी आपल्या चर्चेत सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची आपण ओळख करून घेऊया। आपल्या सोबत आहेत निरंजन टकले, द वीक या देशाच्या सर्वाधिक खपाच्या इंग्रजी साप्ताहिकाचे ते स्पेशल करस्पॉन्डंट आहेत। त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आमदार ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, तसंच आपल्यासोबत भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या कांताताई नलावडे सुद्धा आहेत। मी सर्व पाहुण्यांचं या चर्चेत स्वागत करतो आणि सुरुवातीला साहजिकच जनार्दन चांदूरकर यांच्याकडे जातो। सर, जसं मी आधी म्हणालो, पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा अशा पद्धतीनं इशारा द्यावा लागला आणि यावेळेस त्यांनी थोडा सक्त इशारा दिला असा म्हणूया। सर्व राज्य सरकारांना त्यांनी सांगितलेलं आहे की जिथं म्हणून गोरक्षकांचा हिंसाचार दिसेल किंवा त्यांचा हौदोस दिसेल तिथं तुम्ही कठोर कारवाई करा। त्यांचा आदेश खरंच राज्य सरकार खास करून जिथं भाजप शासित राज्य सरकार आहे ते पाळतील असं वाटतं? नाही, पण आपण आता स्वतःच म्हणाला की दिस इज फॉर द थर्ड टाईम। आता पहिल्यांदा त्यांनी दिलेला आदेश नाही, हा आदेश रिपीटेड आदेश आहे। म्हणजे ते प्रत्येक वर्षी तो सण येतो आणि निघून जातो त्या टाईप आहे ते। आणि आता तर त्यांची 3 वर्षे संपून गेलेली आहेत, म्हणजे आता हत्ती गेला आणि शेपूट राहिला अशातला भाग आहे। आणि म्हणून मोदींचा प्रत्येक वर्षाला मला वाटतं 216चा त्यांचा जो आदेश होता त्या 216च्या आदेशामध्ये सुद्धा त्याने राज्य सरकारनं असं सांगितलं होतं की तुम्ही त्याची संपूर्ण माहिती गोळा करा, कुठं कुठं इन्सिडेंट झाले आणि ते आम्हाला त्याचं रिपोर्टिंग करा। तेव्हा तो एक कन्साईज रिपोर्ट तर त्यांनी किती देशामध्ये असे प्रकार झाले आणि कुणावरती काय ॲक्शन घेतली, गोरक्षकावरती गोरक्षकांच्यावरती कोणती ॲक्शन घेतली, कोणत्या कायद्याप्रमाणे घेतली। आता आपण म्हणाला की नागपूरमध्ये इन्सिडेंट झाला आणि ते गाईचं मांस होतं हे आढळून आलं, फॉरेन्सिक लॅबोरेटरी, पण पोलिसांनी त्या शेखच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे ते मांस ते ठेवल्या कॅरी केल्याबद्दल। मांस कॅरी करणं हा महाराष्ट्रामध्ये तो जो त्यांनी अमेंडेड जो कायदा केला तो ह्याचा 200 तो हायकोर्टात टिकला नाही ना, तो हायकोर्टात टिकला नाही ना।
तेव्हा आता त्याने त्याला त्या कायद्याच्या अन्वये मला वाटतं ते काहीतरी केलेलं दिसतंय. ते काय बरोबर आहे? ते म्हणाले परराज्यातलं चालतं, राज्यात गोवंश हत्या होता कामा नये. हा बरोबर आहे. ते असा तो कायदा आहे. पण बाहेरून मांस आणलं तर ते तो खाऊ शकतो. मग त्याला अनलेस इट इज प्रूव्ड दॅट ते गौमांस इथलं आहे तोपर्यंत जेव्हा पोलिसांनी तो योगायोगानं भाजपचा कार्यकर्ता निघाला म्हणून त्याला भाजप पक्षातून त्याची हकालपट्टी केली. म्हणजे व्हेरी सिव्हिअर आहे. आणि दुसरा मुद्दा, व्हेरी सिरियस पॉइंट टू बी नोटेड, सगळ्या देशातील लोकांनी नोट करायला पाहिजे तो हवा असा, हे गोरक्षक, सो कॉल्ड गोरक्षक आहेत, हे एका माणसाला गाडीत घालून उचलून घेऊन जातात बाहेर, 15-16 लोक, आणि त्या गरीबाला एकट्याला ते 15-16 लोक मारतात. अरे म्हणजे हे सगळं पाशवी आहे. तुम्ही अशा पद्धतीनं देशामध्ये पाशवी पद्धतीचा अवलंबन करता का? हा बाबा, तुमच्यामध्ये खरोखर स्पिरिट असेल तर 10-12 लोकांच्या समोर 10-12 लोकांनी मारामारी करावी. 1 लाख लोकांनी त्या अकलकच्या घरावरती अटॅक केला. तेव्हा हे अशा पद्धतीनं तुम्हाला जर तो वाटत असेल की गायीच्या गोरक्षक म्हणून आपण हे करू शकू, तर मोदी हॅज कम्प्लिटली फेल्ड. आणि दुसरा मोदींच्याबद्दलचा पॉईंट असा आहे की मोदी हे गुजरातचे चीफ मिनिस्टर असताना गायीच्या या संबंधी, गोरक्षकांच्या संबंधी त्यांची जी भूमिका होती, ती भूमिका काँग्रेस पक्षाचा निवडणुकीमध्ये पराभव करावा आणि लोकांनी काँग्रेसला मतं देऊ नयेत म्हणून ते त्या गायीचं समर्थन करायचे आणि काँग्रेसवरती टीका करायची की ह्यांनी आता पिंक रिव्होल्युशन चालू केली. म्हणजे दे वॉन्ट टू हॅव ए पिंक रिव्होल्युशन, म्हणजे ते मांस गायीचं आहे किंवा मांस आहे ते एक्सपोर्ट करून जास्तीत जास्त पैसे देशाला मिळवायचे, याच्यावरती ते बोलत होते. आता नंतर मग त्यांनी काय समझोता करायला, बॅलन्सिंग करायला सुरुवात केली. नाही गाय गोरक्षकाने अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन इकडं म्हणायचं, आणि इकडं गायीच्या मुताची, गायीच्या शेणाची, गायीच्या तुपाची, मी आता यांच्याबरोबर बोलत होतो, संशोधन करण्यासाठी कमिटी, एवढ्या मोठ्या सायंटिस्ट लोकांची, 16 लोकांची कमिटी त्यांनी बनवली. म्हणजे आता बघा, या शतकामध्ये जेव्हा काँग्रेसच्या 70 वर्षाच्या तपश्चर्येनंतर ते एका वेळेला 100-125 सॅटेलाईट्स आकाशामध्ये जातात त्या सायंटिफिक नॉलेजच्या ह्याच्यामुळं, तर आता हे तेच सायंटिस्ट आता त्या गायीच्या मुतात काय आहे, त्याच्या शेणात काय आहे, संशोधन हे करायला लागल्यानंतर देश हा प्रगतीकडे जातो की अधिक अधोगतीकडे जातो हे ठरवणं आता अतिशय आवश्यक आहे. मग गायीच्या बरोबर बैलाचं पण करायला पाहिजे, सेम फॅमिली, मग रिलेटिव्हली त्या म्हैशीचं पण करायला पाहिजे. तर ते हे सगळं करण्यामध्ये आणि मग बाकीचं संशोधन सोडून हेच करायचं काय, हा मोदींनी जनतेला उत्तर द्यायला पाहिजे त्याचं. बरोबर आहे, मोदींनी जनतेला उत्तर द्यायला पाहिजे. आपल्यासोबत कांताताई नलावडे आहेत, भाजपच्या प्रवक्त्या. कांताताई, प्रश्न हाच आहे, मोदींनी जो इशारा सर्व राज्य सरकारांना दिला आहे की गोरक्षकांच्या विरोधात कारवाई करा, याला उशीर झाला असं तुम्हाला वाटत नाही? किंबहुना आगामी किंवा जे आजपासून सुरू झालेलं पावसाळी अधिवेशन आहे संसदेचं, त्यामध्ये सरकारची कोंडी होऊ नये म्हणून घेतलेली ही खबरदारी आहे मोदींनी? नाही, मुळातच खरं आशिषजी, आपल्या या वाक्याला माझा खरा आक्षेप आहे की आपण असं म्हणत आहात की नरेंद्र मोदींना उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे का? तर हेच खरं आक्षेपार्ह तुमचं वाक्य आहे. त्याचं कारण असं, मोदीजींनी वारंवार, म्हणजे हे जे तथाकथित गोरक्षक आहेत त्यांना वारंवार सक्त ताकीद दिलेली आहे. आणि अशा प्रकारे की पुन्हा आता त्यांनी जर का एकदा कडक तंबी म्हणजे दिली असेल, आणि आता संसदेच्या अधिवेशनापूर्वी आता जे आपलं पावसाळी अधिवेशन आहे आणि सर्व पक्षीय खासदारांसमोर बोलताना म्हणजे त्यांनी हे सांगितलेलं आहे की कारण सर्व राज्यातले त्या ठिकाणी खासदार आहेत की प्रत्येक राज्याला त्यांनी आवाहन केले की असे कोण तथाकथित गोरक्षक असतील की त्यांच्यावर तुम्ही सक्त कारवाई करा, कडक कारवाई करा. जे कोणी अशा पद्धतीने या नावाखाली म्हणजे गोरक्षक बंदीच्या नावाखाली जर अशा प्रकारे म्हणजे तरुणांना मारत असतील किंवा त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई तुम्ही करा, असं त्यांनी आवाहन सर्व राज्यांना म्हणजे केलेलं आहे. तर खरं म्हणजे इथे मला असं वाटत नाही की एवढ्या एका आव्हान केल्यामुळे की हे जे विरोधक आहेत
की ते संसदेमध्ये त्यांच्या विरोधामध्ये उठणार नाहीत किंवा कुठले विषय त्यांच्या विरोधात बोलणार नाहीत, असा खरं त्यांचा उद्देशच नाहीये. वारंवार सक्ती देऊन सुद्धा, ताकद देऊन सुद्धा जर का हे लोक ऐकत नसतील तर कुठेतरी शेवटी तंबी देणं गरजेचे आहे कडकपणे. आणि अशा पद्धतीने खरं म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी या मीटिंगमध्ये म्हणजे या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी जी संसदेमध्ये मीटिंग झाली तिथे त्यांनी हे आवाहन केले. आणि आनंद कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्याचे डिटेल सांगितलेले की कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी ते भाषण केलेले. तर मला असं वाटतं की तुम्ही याला की उशिरा सुचलेलं शहाणपण आणि त्यांचं ऐकत नाहीत का, भारतीय जनता पार्टीच्या राज्यांमध्ये सुद्धा जर का अशा पद्धतीने इथून पुढे किंवा मागे आणि म्हणजे चांद्रुकरांना मला सांगायचंय की 2016ला सुद्धा म्हणजे मोदींनी खरोखर सर्व राज्यांना विचारलं होतं की तुम्ही याची माहिती गोळा करा आणि जे कोणी असे म्हणजे आहेत तथाकथित गोरक्षक त्यांच्यावर आपण कडक कारवाई करूया. तर त्यात काय चूक आहे? कारण म्हणजे या नावाखाली हा जो म्हणजे खरं हिंसा चाललेली आहे किंवा त्या सामान्य लोकांना मारणं चाललेलं हे योग्यच नाही. ताई थोडं करेक्शन आहे. असं आहे की गोरक्षकांचा हौदोस किंवा त्यांनी जी झुंडशाही करून कोणाला बेदम मारहाण करणे, गोमांस ठेवल्याच्या संशयाखाली किंवा ठेवलं म्हणून म्हणा, ह्या ज्या घटना आहेत ह्या अलीकडच्या वर्षामध्ये ह्या भाजप शासित राज्य सरकारांमध्ये किंवा भाजप शासित राज्यांमध्येच जास्त झालेल्या आहेत. आणि हे जे गोरक्षक आहेत हे उजव्या विचारसरणीशी संघाशी संबंधित वेगवेगळ्या संस्थांचे हे गोरक्षक आहेत. नाही आशिषजी, आता त्यांनी का म्हणून आता तंबी दिली तर त्याच्यामध्ये त्यांनी असं पक्षपातीपणा केलाच नाही की आमच्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सरकार आहेत त्यांना सुद्धा हा आदेश लागू, त्यांनी हे पाळलंच पाहिजे. जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं असेल की सर्वच राज्यांमध्ये बीजेपी ची जिथे राज्य आहेत त्या ठिकाणी तर हे होतच आहे, परंतु त्या ठिकाणी म्हणजे काही त्याचा विपर्यासही केला जातोय, म्हणजे मुळात त्याचं राजकारणही केलं जातंय. काही लोक मुद्दाम त्या राज्यांमध्ये करतायत का, तर हे सुद्धा तपासून पाहणं गरजेचं आहे. तर देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीने तथाकथित गोरक्षकांनी म्हणजे गोमांस बाळगलंय असा संशय घेऊन काही लोकांना मारणं हे योग्य नाही. आणि म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई, असे कोणी म्हणजे मारतील तर त्यांना या तथाकथित गोरक्षकांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. म्हणजे ते सुद्धा या मताचे आहेत ना की अशा पद्धतीने ही हिंसा होऊ नये आणि त्या नावाखाली म्हणजे हा जो हिंसाचार चाललाय तो थांबावा यासाठी त्यांनी कडक हे आदेश दिले. आमचं तेच म्हणणं आहे, त्यांना उशिरा कळलंय. जाणार नाहीत. आमचं तेच म्हणणं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ही बाब फार उशिरा लक्षात आली आणि त्यांना असं वाटलं की आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मग त्यांनी हे असे सूचना दिलेल्या आहेत. असं नाही, नरेंद्र मोदीजींनी त्या राज्यांमध्ये सुद्धा ज्या वेळेला ते गेलेले आहेत त्या वेळेला त्यांच्या ज्या काही मीटिंग झाल्या, जी काही भाषणं झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हे पुन्हा खरं म्हणजे रिपीट केलेलं आहे. आणि अतिरेक थांबत नाही म्हटल्यानंतर त्यांनी आता कडक म्हणजे ही मागच्या वेळेस जेव्हा बोलले त्यानंतर लागलीच अशी घटना घडली होती. यावेळेस आता 24 तास उलटून गेले अजून घडली नाही नशीब. नाही भाजपचे राज्य सुद्धा याच्यातून म्हणजे वेगळी नाहीत, त्यांना सुद्धा ही तंबी. आणि त्यांनी जर का अशा पद्धतीने कडक कारवाई नाही केली तर त्या राज्यांचे मुख्यमंत्री किंवा भाजपचे सरकार सुद्धा त्याच्यातून सुटणार नाही. ठीक आहे तुमचा आशावाद चांगला आहे. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपल्यासोबत निरंजन टकले आहेत, त्यांना या प्रश्नावरती मी सविस्तर विचारणार आहे की मोदी बोलल्यानंतर त्याचे पडसाद उमटतात. यावेळेस खरंच मोदींनी इशारा दिला असेल तर हे जे तथाकथित गोरक्षक आहेत, जे बहुतांशी उजव्या विचारसरणीचेच आहेत आणि कट्टर आहेत, ते खरंच मोदींचं ऐकतील का? पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत निरंजन टकले आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. निरंजन, प्रश्न असा आहे, मोदींनी आज तिसऱ्यांदा इशारा दिला, यावेळेस थोडा कठोर दिला आणि सर्व राज्य सरकारांना सांगितलं आहे. पण असं का होतं, असा योगायोग का घडून येतो नेहमी की जिथं म्हणून गोमांसाच्या बाबतीतली जी झुंडशाही किंवा मॉब लिंचिंग होतं तिथं उजव्या विचारसरणीचीच कट्टर लोक सापडतात आणि ते सुद्धा झुंडीनं येतात? नाही, दुसरी म्हणजे नुसती तेवढीच गोष्ट नाही. माझं म्हणणं आहे की
माझा यांच्या या इशाऱ्यावरती अजिबात विश्वास नाही. अच्छा हा दंभ आहे अच्छा यांनी घेतलेला. मारलेला हा दंभ, हो. ही दांभिकता आहे. हो. इशारा देणं वगैरे. इतकं जर निष्पापांच्या बळीबद्दल कळकळ आहे तर अखलाकचा मृत्यू झाल्यानंतर 4 ऑक्टोबर 2016ला अखलाकचा खून करणाऱ्यांपैकी एक राम सिसोदिया, ज्याचं टोपण नाव रॉबिन असं आहे, म्हणजे रॉबिन हे नाव घेऊन वावरणारा तो हिंदुत्ववादी, याचा किडनी फेल्युअरमुळे दिल्लीमध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या खुन्याची डेड बॉडी तिरंग्यामध्ये दादरीला आणली गेली. त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला केंद्रीय मंत्री महेश शर्मा, जे सांस्कृतिक खात्याचे कल्चरल मिनिस्टर आहेत, हे त्यांचं कल्चर, त्यांनी अलीकडेच एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. एका निष्पाप माणसाच्या खुन्याची डेड बॉडी तिरंग्यामध्ये आणून त्याच्या अंत्यसंस्काराला मोदींचा केंद्रीय मंत्री हजर राहतो. इतकं जर मोदींना वाटत असेल तर पहिले महेश शर्माला काढून टाकावं. माझ्याकडे हे संगीत सोम हा जो भाजपचा दुसरा मुझफ्फरनगर दंगलीमध्ये नावारूपाला आलेला खासदार आहे, संगीत सोम यांची अल दुआ फूड प्रोसेसिंग नावाची स्वतःची कंपनी आहे. त्यात त्यांचे पार्टनर मोइनुद्दीन कुरेशी हे आहेत आणि ते बीफ एक्सपोर्ट करतात. अच्छा, ही बीफ एक्सपोर्ट करणारी कंपनी आहे. हे त्या ॲफिडेव्हिटच्या या कॉपीज आहेत त्यांच्या फर्म रजिस्ट्रेशनच्या. आता हे जर असेल तर संगीत सोमना का नाही काढून टाकलं जात? संगीत सोमला काढून टाका. जसं तुम्ही नागपूरमधल्या एका भाजपच्या पदाधिकाऱ्याला हक्कलपट्टी करून टाकली, बाहेरच्या राज्यांमधून आणायला परवानगी आहे. मग भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या गोव्यामध्ये कोर्टाची परवानगी नसतानाही बीफ विकलं जात होतं. आसाममध्ये आज विकलं जातच आहे. संपूर्ण नॉर्थ ईस्टमध्ये जिथं जिथं मणिपूरमध्ये असेल, मिझोराममध्ये असेल, नागालँडमध्ये असेल, जिथं भाजपनी सत्ता हस्तगत करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न केले, त्या सर्व ठिकाणी बीफ विकलं जातं. मग त्या ठिकाणच्या मुख्यमंत्रींना राजीनामा द्यायला सांगा, गोव्यातल्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगा. त्यांना आता कुठे ठेवायचं हे ठरवा, परराष्ट्र मंत्री म्हणून ठेवायचं का गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून ठेवायचं. पण मग पहिले कारवाई तिथून सुरू करा. आज परिस्थिती ही आहे की मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान या भाजपच्या राज्यांमध्ये गौरक्षकांना आयडेंटिटी कार्ड्स दिलेली आहेत राज्य शासनाने. गुजरातसारख्या राज्यामध्ये गौरक्षकांच्या साठी हा राज्य सरकारच्या बजेटमधून स्वतंत्र निधी दिला जातो दर वर्षाला. मग हा त्यांना होणारा आर्थिक पुरवठा, त्यांना दिलेलं आय कार्डपासून प्रत्येक गोष्टीचं प्रोटेक्शन हे पहिल्यांदा बंद करावं. सर्वपक्षीय खासदारांसाठी बोलवलेल्या बैठकीत याचा उल्लेख करायची काय गरज होती? मग हा इशारा स्पेसिफिक राज्यांना थेट पद्धतीने देता येऊ शकला असता. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यांवर आहे असं म्हणायचं असेल तर मग ती राज्य सरकारं जी भाजपची आहेत ती त्यांच्या राज्यांमधली कायदा सुव्यवस्था राखायला अपयशी ठरत आहेत, निर्दोषांचे बळी जात आहेत, म्हणून ती राज्य सरकारं बरखास्त का नाही करत? कुठल्याही फालतू कारणावरून आपण बघितलं उत्तराखंडमधलं राज्य सरकारच बरखास्त करून टाकलं होतं. तिथं राष्ट्रपती राजवट आणलेली होती आणि नंतर कोर्टाने पुन्हा ते पुनर्स्थापित केलं. मग जिथं उघड ह्या घटना घडत आहेत आणि जर हा इशारा हिंसाचार रोखा हा जर इशारा खरा असेल तर मग आपल्या घरापासून कारवाई सुरू करावी ना. बरोबर, आपल्या घरापासून कारवाई सुरू करावी. आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय महामंत्री शंकर गायकर सुद्धा आहेत. शंकर गायकर, आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रश्न तोच आहे की जेव्हा मोदी असं म्हणतात की गोरक्षणाला किंवा गोरक्षणाच्या विषयाला काही राजकीय पक्ष राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप त्यांनी काल केलेला आहे. खरंच तुम्हाला असं वाटतं की गोरक्षणाविषयी सुद्धा अनेक राजकीय पक्षांना चीड आहे आणि ते जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देतात? नाही, जाणीवपूर्वक असं ते त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे, योजनापूर्वक गोरक्षकांना, म्हणजे मी मोदींनी किंवा बाकी सगळ्यांनी जो काही गोरक्षकांच्या बाबतीमध्ये केलेली जी चूक आहे की अनेक तथाकथित गोरक्षक जे आहेत ज्यांनी गोरक्षकाच्या नावावरती या देशामध्ये धंदा चालवला आहे, मी त्या गोरक्षकांच्या बाबतीमध्ये जे सरकार कारवाई करते, कायदा कारवाई करते, ती कारवाई केलीच पाहिजे. खोटे गोरक्षक या देशामध्ये जे गौ मातेची कत्तल आणि कत्तलखान्याकडे घेऊन जात आहेत
त्यांच्यावर तर अशा गोरक्षकांवरती तर कारवाई झालीच पाहिजे, याच्यात दुमत नाही. पण अशा प्रकारे बजरंग दलाचा किंवा बाकीच्या कुठल्याही संघटनेचा जो कार्यकर्ता आहे, तो खरा जो गोरक्षक आहे, तो अशा प्रकारचं कुठलंही काम करत नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता ज्यांनी आणि त्याच्याकरता सरकारने आत्ताच मगाशी टकले म्हटले की ज्या सरकारने त्याच्याकरता किंवा गोरक्षक संवर्धन परिषदेने त्याच्याकरता जे आयडेंटिटी कार्ड दिलेलं आहे, ओळखपत्र दिलेलं आहे, ते ओळखपत्र जे आहे ते एवढ्याकरताच दिलेलं आहे की कुठेही चुकीचं काम करू नये, कायद्याला धरून त्याने गोरक्षा केली पाहिजे आणि गो मातेचं संरक्षण केलं पाहिजे, याच्यात दुमत नाहीये. त्यामुळं अनेक वेळेला चुकीच्या गोरक्षकांकडनं चुकीचे राजकीय जे स्वतःचे जे विश्लेषण जे आहे ते केवळ लागूनच्या नाही गायकर साहेब, प्रश्न असा आहे, कायदा व सुव्यवस्थेचं राज्य असताना आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही स्थानिक पोलिसांकडे किंवा तो राज्याचा विषय असताना गोरक्षणासाठी वेगळी निधी, वेगळी फौज कशाला पाहिजे पोलिसांबरोबर? पोलीस सक्षम नाही आहेत, पालन होतच नाही ना. तुम्ही पोलीस सक्षम नाही आहेत. स्टुडिओमध्ये बसून आपण फार मोठी चर्चा करतो, प्रत्यक्ष मैदानावरती कायदा पालन पोलिसांनाच कायदा माहित नाहीये. अहो, इथं लोकांचा जीव जातोय, तिथं गाईचा जीव काय? लोकांचा असं आहे, लोकांचा जो जीव जातोय ना ते चुकीचे गैरसमज तुम्ही नको ते न्यूजवाल्यांनी मीडियाने जे असं कशाला? काल एक न्यायाधीश असं म्हणाले की माणसाच्या जीवाचं काही नाही, तुम्हाला गाईच्या जीवाला पडलेला आहे. माणसांच्या एवढ्या माणसाला मारलं तर शिक्षा कमी आहे आणि गाईला मारलं तर जास्त आहे, असं आहे. असं न्यायाधीश म्हणतात. कापलं तरी चालतं, जनावरांची सरसकट कत्तल व्हायला पाहिजे अशी तुमची इच्छा आहे ना? अशी इच्छा नाही आहे हो. माणसाचे नाहक बळी जात आहेत तुमच्या आमच्या सारख्यांचे. बळी गेले नाही पाहिजे म्हणून तर मी परत तेच सांगतोय, नाहक बळी जाऊ नये हे आमचंही मत आहे. म्हणून अशा गोरक्षकांवरती जे तथाकथित गोरक्षक आहे, खोटे गोरक्षक आहे, त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. याच्यामध्ये आणि खरे गोरक्षक तरी काय, त्यांना तरी संरक्षण कशाला पाहिजे? खरे गोरक्षक हे तुम्हाला काय माहितीये, खरे गोरक्षक कोण आहे काय? हा, मग तेच म्हणतो ना. असं मग खरे गोरक्षकाच्या नावाखाली जो निधी दिला जातोय, त्यांना आयडेंटिटी कार्ड दिले जात आहेत, पोलिसांबरोबर एक फौज उभी करायची एक वेगळी परवानगी दिली जाते, हे कशासाठी? नाही, हे चुकीची माहिती तुम्ही सांगताय मला. असं आहे, पोलिसांकडे आम्ही कधी प्रोसिजरनुसार ज्या वेळेला अशा प्रकारचं लक्षात येते की गौमातेची गाडी किंवा गोवंश घेऊन जात आहेत, आम्ही पोलिसांना बरोबर घेऊन गेल्याशिवाय कारवाई करत नाही. हेही तुम्हाला सांगतो, कुठल्याही व्यक्तीला मारहाण हे जे आहे अशा प्रकारचं काम जे आहे हे कधीही विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा कार्यकर्ता करत नाही, जोपर्यंत त्याच्या जीवावर बेतत नाही. आणि अडचण अशी आहे, मगाशी तुम्ही म्हटलात, हा बोला, तुम्ही जे मगाशी म्हटलात की अडचण इथे महाराष्ट्रात काय आहे, तुम्हाला सांगतो की अनेक पोलिसांना 3 वर्ष झाली महाराष्ट्रामध्ये कायदा पास झाल्यानंतर सुद्धा कायद्याचं पालन होत नाहीये. आम्ही परत अनेक पोलीस ऑफिसरांना परत कायद्याच्या प्रती देऊन परत त्या कायदा समजावून त्यांना आम्ही सांगतो की त्या संदर्भामध्ये तुम्ही कायद्याचा अभ्यास करा. आम्ही कायद्यानेच त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे काही या संदर्भामध्ये चुकीचं काम करतायत किंवा कतलखान्यामध्ये जे अनऑथराईज कतलखाने करतायत, जे आजही कायदा पास झाल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सांगतो की वेगवेगळ्या गाडीमध्ये, दुधाच्या गाडीमध्ये गोमांस नेलं जातं. मला सांगा याच्यावर काय बंधन आहे? म्हणजे इतक्या मोठमोठ्या वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर भाजी लावायची आणि आतमध्ये गौमांस भरायचं, अशा वेगवेगळ्या प्रकारे. आणि पण आता हायकोर्टाने सांगितलं परराज्यातून आणता येतं. नाही, परराज्यातून आणता येतं हे जरी म्हटलं तरी तुम्हाला आजही मी दाखवाल. तुम्ही माझ्या बरोबर महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये चला किंवा तुम्ही माझ्या बरोबर मराठवाड्यामध्ये चला. मराठवाडा आणि जो हैदराबादची जी बॉर्डर आहे त्या इतक्या मोठ्या प्रमाणात, किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटकची जी बॉर्डर आहे, कर्नाटकमध्ये कायदा नाहीये, तर महाराष्ट्रातनं कर्नाटकमध्ये सोलापूरकडनं इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंश जातो. आम्हाला काही हाऊस नाहीये हे रात्रभर कागायचं, लोकांना म्हणजे त्रास द्यायचा अशी आमची अजिबात इच्छा नाही. पण हे रात्रीचं होतं हे मी तुम्हाला दाखवतो. त्या सगळ्या केसेस माझ्याकडे दर्ज आहेत. मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आयजीला सुद्धा, ऍडिशनल डीजीला सुद्धा हे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा कानावर आम्ही घातलेलं आहे
हे जे आहे केवळ म्हणजे आतताईपणाने कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही पुढे जाऊन चुकीची कारवाई करायला अजिबात कार्यकर्त्याला सांगत नाहीये. बरं ठीक आहे. कायदा हातात घ्यायला तुम्ही सांगत नाही आहात, पण कायदा हातात घेतला जातो हे वारंवारच्या घटनावरनं सिद्ध होत आहे. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे, पण त्याआधी घेऊया एक ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत जनार्दन चांदूरकर आहेत, काँग्रेसचे आमदार प्रवक्ते. सर, जसं आता शंकर गायकर म्हणाले, ते काय म्हणाले की जे गोरक्षण करणारे गोरक्षक आहेत ते कायदा हातात घेत नाहीत, तसं आम्ही त्यांना काहीही सांगत नाहीत. ते पोलिसांना रितसर कळवतात आणि मग पोलिसांबरोबर कारवाई करतात. प्रश्न असा आहे की कायद्याचं राज्य असताना पोलिसांच्या हातात हा राज्याचा म्हणजे स्टेट सब्जेक्ट आहे, कायदा सुव्यवस्था ठेवणं पोलिसांनी, तर अशा वेळी गोरक्षक हवेतच कशाला? त्यामध्ये सुद्धा लिगल इल्लीगल हा प्रकार कशाला हवा आहे? नाही, आशीची असा प्रश्न असा आहे की भारत स्वतंत्र होऊन आणि भारताची राज्यघटना अस्तित्वात येऊन जवळजवळ 70 वर्षे झाली, परंतु आपल्या देशामध्ये असे लोक आहेत की ज्यांना घटनेनं दिलेल्या चाकोरीप्रमाणे सरकार आणि प्रशासन चालतं याची आज तागायत माहिती नाही. हा एक मुद्दा आहे. माहिती नाही असा एक अडाणीपणाचा मुद्दा आहे, किंवा मग ते जाणून बुजून करतात असा दुसरा मुद्दा आहे. असा आहे की आता याने पण मग सांगितले की ॲडमिनिस्ट्रेशन, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, आणि जर कोणी सरकार अशा पद्धतीनं आयडेंटिटी कार्ड इश्यू करत असेल तर ते सुद्धा कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकेल आणि कोर्ट ते असे आयडेंटिटी कार्ड देण्यापासून त्यांना रोखू शकतं सरकारला. हे काय झालं आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या ज्या ठिकाणी आलं त्या ठिकाणी ते आता चर्चा टेलिव्हिजन चॅनलवरती चालते की भारतीय घटनाही बदलणार आहेत, भारतीय घटनेच्या विरोधात. अरे ऑलरेडी त्यांनी चालू केले ते. आता हे गायकर बोलाले, हे काय म्हणतात की बाबा पोलिसांचं काय, ते पोलिसांना काय कळते त्यातलं, म्हणजे पोलिसांना काय कळत नाही ह्यांना कळते, मग काढून टाका पोलिसांनी ह्यांच्या. म्हणजे आतून हा फार मोठा एक साजिश किंवा एक कट असण्याची शक्यता आहे की वरवरती हे असं दाखवायचं आणि खालून मग निराळ्या पद्धतीनं देशाची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम बदलायची आणि मग हे म्हणतात त्याप्रमाणे करायचं, ह्यांच्याच हातामध्ये सगळे द्यायचं. 4% लोकांच्या हातामध्ये 96% लोक. अरे हिंदू म्हणजे देशातले सगळे हिंदू काय तुमचं ऐकतात काय? किती हिंदू तुमच्या बाजूने आहेत? देशाचे मेजॉरिटी हिंदू जे आहेत ते पुरोगामी आहेत, आणि त्यांना अशा पद्धतीचा अत्याचार एका माणसाला 20 माणसांनी मिळून मारणं हे अतिशय पाशवी कृत्य आहे. आणि असं पाशवी कृत्य करण्याला जर सरकारसुद्धा जर ते त्याचा कॉग्निझन्स घेत नसेल तर सरकारचं त्याला पाठिंबा आहे असं त्याचा. ठीक आहे, शंकर गायकर उत्तर द्या. ते म्हणतात हिंदू हिंदू हिंदू, तुमचं हिंदू किती ऐकतात? असं आहे, मला हेच सांगायचं आहे की ज्यांनी गौमात्याच्या नावाने पोट भरलं, गाय वासरू नका विसरू, या घोषणेवरती काँग्रेस पोचली गेली आणि काँग्रेस मोठी झाली. चांदूरकरांनी आपला इतिहास जरा उघडायला पाहिजे. आता हे काँग्रेस आणि त्या गौमातेला विसरल्यामुळे तुम्हाला एका बसमध्ये बसण्या एवढी सुद्धा सीट मिळाली नाहीये, हे लक्षात घेतली पाहिजे. आणि कारण तुम्ही गौमातेचे खुनी आहात. काँग्रेस करपात्री महाराजांना, हजारो संतांना मारणारी ही काँग्रेस, यांना आजही गौवंशाची, गौमातेची, मी माता म्हणजे अंधश्रद्धेच्या दृष्टीने नाही म्हणत, मी परत सांगतो, पण चांदूरकर जे म्हणतायत की यांना आयडेंटिटी कार्ड दिलं नाही पाहिजे किंवा सरकारला शिकवलं नाही पाहिजे, सरकारला मदत नको करायला, सहाय्य नको करायला, अरेरावी करायला पाहिजे, माणूस सगळ्या 100 करायला सांगायला पाहिजे. आमचं म्हणणं हेच आहे, शांततेने या देशामधली शांतता, सुव्यवस्था आणि खऱ्या अर्थाने एकही मला गुन्हा दाखवा जिथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावरती अशा प्रकारचे हत्येचे गुन्हे दाखल झालेत असं त्यांनी दाखवून द्यावं. हे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सीटवरून मारामारी होते आणि तुम्ही बीटवरून मारामारी झाली म्हणून सगळ्या देशभर गोरक्षकांचं आणि भक्तांचं तुम्ही त्याच्यावर निंदा नालस्ती करता. कमीत कमी चांदूरकरांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, इतके सिनियर तुम्ही आहात असं विचार करत असताना तुम्ही हे सांगता
की कायद्याचं सहाय्य, कायद्याला धाब्यावर बसून काम करणं हे आमचं काम नव्हे. सरकारच्या कामामध्ये हस्तक्षेप न करता कायद्याने जे अधिकार दिले, म्हणून आम्ही जे आयडेंटिटी कार्ड वापरतो किंवा ते पोलिसांना सुद्धा माहीत असतात असं नाहीये. कुठल्याही पोलिसांनी आतापर्यंत किती आमच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केले, बजरंग दल म्हणून गुन्हे जर दाखल केले असेल तर तुम्ही मला दाखवून द्या. ते पोलीस मित्र आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, पोलीस मित्र आहेत. कारण पोलिसांना आम्ही असं आहे, पोलिसांना इतकं काम असतं, आमचं कर्तव्य आहे त्यांना कायदा समजून देणं, त्यांना सांगणं आणि त्यानुसार त्यांना त्या कायद्यामध्ये जे बसल त्याच्यानुसार त्यांनी कारवाई करणं. अनेक वेळेला चुकीची कारवाई होते. गायकर साहेब महाराष्ट्रातले पोलीस असे कसे हो, त्यांना कायदा माहित नाही? मग ते पोलीस कसे? असं म्हणत नाही. कायदा असा आहे, गोरक्षा संवर्धनाचा कायदा, अॅनिमल क्रुएल्टी ऍक्ट, अॅनिमल्टी हे जे ऍक्ट आहेत, अनेक वेळेला अनेक पोलीस ऑफिसरांना हे ऍक्ट माहीत नाही. याचा अर्थ कायदा माहीत नाही असं मी म्हणत नाही, पण त्या संदर्भातला जो कायदा आहे, आता नवीन जो GR आलाय 3 वर्ष झाली, नवीन जो कायदा आलाय, आजही अनेक पोलीस स्टेशनला हा कायदा पूर्णपणे माहीत नाही. तर त्यांना सहकार्य करणं हे आमचं काम आहे. याचा अर्थ असा आहे की आम्ही पोलिसांवरती दबाव आणतो, राजकारण्यांवरती दबाव आणतो, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून आम्ही मस्ती करतो, असं बिलकुल नाही. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचं कुठलंही सरकार नाही, हे मी परत सांगतो. असं असतं तर अनेक गुन्हे आमच्यावरती जे चुकीचे दाखल झालेले आहेत ते दाखल झाले नसते. म्हणून आमची जी लढाई आहे ही कायद्याची लढाई आहे, गोवंश रक्षणाकरता ही लढाई आहे. गायकर साहेब, माझा थेट प्रश्न आहे तुम्हाला. हे बघा, महाराष्ट्र सरकारनं गोवंश हत्याबंदी कायदा केला, त्याला कोर्टात म्हणजे हायकोर्टात आव्हान दिलं गेलं. हायकोर्टानं काय सांगितलं? परराज्यात कापलेलं गोमांस राज्यात खाण्यासाठी आणलेलं चालतं, बरोबर? म्हणजे आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी आहे, परंतु गोमांस जर का परराज्यातलं आणलं तर खाता येतं, ते बाळगता येतं. आता ते ओळखायचं कसं? एखादा समजा घेऊन येत असेल आणि तुम्ही पकडल्यावरती त्याला मारणार. नाही, आता तुम्ही नागपूरची घटना बघितली, बरोबर आहे? हा, नागपूरच्या घटनेमध्ये पहिल्यांदा ते गोमांस नव्हतं असं झालं, नंतर जो रिपोर्ट आला ते गोमांस होतं असा रिपोर्ट आला बऱ्याच ठिकाणी. म्हणून मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, मारायची काय गरज आहे? नाही, असं मारणं चुकीचंच आहे. मी म्हणून तो म्हटलं ना, असं जे कोणी मारणारे आहेत त्यांचा निषेध केलाच पाहिजे, त्यांनी कायदा हातात कायदा घेतलाच नाही पाहिजे. एक विषय माझा ऐकून घ्या. दुसरा विषय असा आहे, नागपाड्यामध्ये तुम्ही जा, मुंबईमध्ये तुम्ही जे म्हणता की बाहेरून आलेलं गोमांस हे खायला हरकत नाही, पण मुळातच बाहेरून जे गोमांस येतं ते येतच नाही. मुळात आजही तुम्ही माझ्याबरोबर चला, तुमचं महाराष्ट्र वनचा कॅमेरा घेऊन चला आणि तिथे जाण्याचं धाडस दाखवा, पोलिसांना म्हणा धाडस दाखवा. आजही तिथं जिवंत गायी बैल तुम्हाला मी दाखवतो, वासरं दाखवतो. चांदूरकरांना म्हणा हिंमत असेल तर चला माझ्याबरोबर. अहो, गृहमंत्री तुमचेच आहेत, मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री आहेत. कायद्याचं राज्य आहे महाराष्ट्रात. नाही, म्हणून तर मी म्हटलं ना, कायद्याचं राज्य जर असेल तर कायद्याचं राज्य कठोर झाले पाहिजेत कायदे. मी आजही मुंबई मधलं तुम्हाला उदाहरण दिलं, मी भिवंडी मधलं उदाहरण नाही दिलं, आजही नाशिक मधलं उदाहरण दिलं, जिथे मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्राचा रिपोर्ट आहे. आजही सोलापूरमध्ये कत्तलखाना दिवसा ढवळ्या चालू आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं आम्ही अप्लिकेशन दिलं, दिवसा ढवळ्या, मंदिराच्या मधोमध त्यांनी कत्तलखाना, गोवंशाचं कत्तल होते. हे माझ्याकडे आजही त्याची अप्लिकेशन काल कार्यकर्त्यांनी आणून दिलेली आहेत. खोटं बोलून किंवा कुणालाही दिशाहीन करणं हे आमचं काम नाही, जी वास्तविकता आहे. म्हणून मी तुम्हाला, बाहेरून येणारा गोवंश हा फार कमी आहे. कत्तल जे मांस येतं ते इथल्या इथेच तुम्हाला मी अनेक ठिकाणी दाखवील की इथे कशा प्रकारे कत्तलखाने. ठीक आहे. मी एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर मला निरंजन टकले यांच्याकडे यायचं आहे. त्यांना सुद्धा गायकरांच्या काही म्हणण्यावरती आक्षेप आहे. तो नेमका काय आक्षेप आहे ते आपण जाणून घेणार आहोत, पण ब्रेक नंतर. नमस्कार. निरंजन, प्रश्न असा आहे तोच पुन्हा की गायकर जसं म्हणाले की तुम्ही आक्षेपच घ्यायचा नाही, आम्ही सगळं काही कायद्यानं करतो आणि कत्तल होते आहे, सर्रासपणे होते आहे, परराज्यातनं काय आणायचीच गरज नाही, इथंच कापले जात आहेत. ते बंद करायला पाहिजे ना, यांचं सरकार आहे हे ना. हां, बोला. सुरू झालं नाही. गायकरांनी जे सांगितलं की परराज्यामधून गोमांस येण्याची काही गरजच नाही आहे, इथंच गायी कापल्या जातात किंवा इथंच गोवंश हत्या होते. माझ्या मते
या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आणि गृहमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचे इतके वाभाडे दुसरे कोणी काढले नसतील की 3 वर्षापूर्वी या राज्यामध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा आल्यानंतर सुद्धा प्रत्यक्ष राजधानी मुंबईमध्ये आजही अशा प्रकारे गायींची कत्तल केली जाते, गोवंशाची कत्तल केली जाते. हे जर गायकर म्हणत असतील तर हे तेच मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर देत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे ते इथं काढतायत. हा त्याचा सरळ सरळ अर्थ. गृह खात्यावरती किंचितही नियंत्रण मुख्यमंत्र्यांचं उरलेलं नाही आहे, हा त्याचा दुसरा अर्थ. तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांचं जे सारखं म्हणणं आहे की पोलिसांना मदत करायला, माझं असं याच्याबद्दलचं मत आहे की कायदा आणि सुव्यवस्थेला मदत करण्यासाठी किंवा या निमित्ताने या बुरख्याखाली इतर कोणत्याही समांतर यंत्रणेची निर्मिती आणि गरज या देशाला नाही. या देशाची घटना अशा इतर कुठल्याही समांतर व्यवस्थेला, घटनाबाह्य समांतर व्यवस्थेला किंचितही मान्यता देत नाही आणि देणार नाही. आणि म्हणूनच घटनेच्या या नियमांप्रमाणे जर का याला हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं तर ही सगळी आयकार्ड गोळा करून जाळून टाकण्याची वेळ यांच्यावरती येऊ शकेल. अशा पद्धतीने कोणी समांतर यंत्रणा, समांतर सुरक्षा व्यवस्था, समांतर एखादी रक्षणाची नावाखाली काहीतरी व्यवस्था निर्माण करणं आणि मग चांगले गोरक्षक, वाईट गोरक्षक, जसं मोदींनीच म्हटलं होतं गुड टेररिस्ट अँड बॅड टेररिस्ट, हे होऊच शकत नाही. टेररिस्ट इज अ टेररिस्ट. आणि हे ते जे करतात ते आमचे नाहीत. म्हणजे नथुराम गोडसे गांधींवरती खूप गोळीबार करून गांधीजींची हत्या करतो, तो नथुराम गोडसे आमचा नाही. आमचे स्वयंसेवक जे आहेत ते असं कधीही करत नाहीत. आम्ही तो स्वयंसेवक होता ना. त्याच पद्धतीवरती आज गोरक्षकांच्या बाबतीमध्ये सुद्धा समर्थन देणं चाललेलं आहे. अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारे समांतर यंत्रणेचं समर्थन कोणीही केलं नाही पाहिजे. गायकर जर इतक्या मोठ्या पदावरती, जबाबदारीच्या पदावरती असतील तर त्यांनी तर खरंच याचं समर्थन नाही केलं पाहिजे. गायकर उत्तर द्या. कारण सत्ता ही अटळ आणि आढळ नाही आहे. ठीक आहे, आज सत्ता बदलल्यानंतर जर दुसऱ्या पक्षांनी अशा समांतर यंत्रणा निर्माण केल्या तर त्या समांतर यंत्रणांना असंच मोकळीक द्यायची का? तर त्यावेळेला त्या समांतर यंत्रणांची मोकळीक सुद्धा रोखावी लागेल. शंकर गायकर उत्तर द्या. मी एवढ्या करता त्यांना मी सांगू शकतो की आपण जरी कायदा जर भारत सगळ्या माणसाला इथे कायद्याच्या बाबतीमध्ये पालन करणं हे त्याचं कर्तव्य आहे, ते संघटनेला लागू होतं. समजा कायदा जर काही बाबतीमध्ये सगळेच कायदे पोलिसांना माहीत आहेत असंही नाही, अनेक कायदे ज्यावेळेला माहीत नसतात आणि तो आपला अधिकार आहे ना, असा एक कायदा दाखवून देणं, सांगणं आणि त्याच्याकरता. आणि हे आम्ही नाही आयडेंटिटी कार्ड, आम्ही स्वतंत्रपणे असे आयडेंटिटी कार्ड उभे केले नाहीत, प्रमाणपत्र आम्ही नाही उभी केली, ही सरकारकडनं तेच बेकायदेशीर आहे. तुम्ही काहीच करत नाही. सरकार जे करतंय सरकार करतंय म्हणून ते घटना मान्य नाही. त्याला सरकार असं आहे, त्याला केंद्राची अनुमती आहे त्या कार्डाला. ते जे बोर्ड आहे हे लक्षात घ्या, ते जे बोर्ड आहे त्याला कायद्याची अनुमती आहे, त्याला सरकार आय कार्ड देत नाही. अशी अनेक बोर्ड आहेत, अशी अनेक बोर्ड सरकार मान्य आहेत, त्यांना सरकार आय कार्ड देत नाही. देऊ नका निरंजन टकले, चुकीची माहिती देऊ नका. मी एकदम योग्य माहिती देतोय आणि माझ्याकडे सर्व आवश्यक त्या गोष्टी आहेत ते सिद्ध करायला. लक्षात घ्या. आणि मी परत तुम्हाला सांगतो, हे ज्या वेळेला होत नाही त्यावेळेला कायदा अनेक वेळेला न कळल्यामध्ये, जसं मालेगाव मध्ये मच्छिंद्र याच्यावरती हल्ला झाला की कायद्याचं पालन करायला गेला आणि त्याच्यावर हल्ला झाला. म्हणजे त्याने काय करायला पाहिजे? तुम्ही म्हणता कायद्याला मदत करू नका, कायद्याचं काम करू द्या. कायदा ज्या वेळेला काम करत नाही तर उघड्या डोळ्याने ही मुका जनावरांची कत्तल आपण बघणार का? याचं कसं संरक्षण करणार तुम्ही मला सांगा. तुमच्या पद्धतीने मग विचार करू. कसं करणार संरक्षण? कायदा ज्या वेळेला अधुरा होतो, कायदा ज्या वेळेला आपलं काम करत नाही, कायदा त्या माणसाच्या बळी घ्यायला लागतो. कायद्याचं संरक्षण करताना नाही गायकर साहेब काहीतरी गल्लत होते. इथं माणसाच्या जीवाचं संरक्षण करायचं नाही आणि गौ संरक्षण हा देशातला सर्वात प्राधान्याचा विषय आहे. माणूस ज्या वेळेला कायद्याचं, इथं माणसांचे नाहक बळी जातात त्यांची पर्वा कोणाला नाही. आणि गोरक्षण फक्त महत्वाचा विषय आहे, तेवढाच एक आपलं प्रथम कर्तव्य आहे. मी
अजूनही तुमच्या विषयाला धरून बोलतोय. मी आजही परत तुम्हाला तेच सांगतोय की कायदा ज्या वेळेला काम करत नाही आणि अनेक वेळा गाड्या पकडत असताना तुम्ही आमच्या जीवावर बेततं, पोलिसांच्या जीवावर बेततं, पोलिसांना गाडीच्या खाली यावं लागतं. ही घटना आहे, अमरावतीची घटना आहे, चंद्रपूरची घटना आहे. पोलिसांना त्यांनी पोलिसांच्या अंगावर गाड्या घातल्या. मला सांगा, ही कायद्याची ज्या वेळेला हसी मजाक या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये उडते त्यावेळेला काही ठिकाणी अशा प्रकारचे डीजी पासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे पत्रव्यवहार करणं हे आमचं काम आहे. आणि अनेक वेळेला ज्या वेळेला अशी घटना घडते, आता आम्हाला रस्त्यावर उतरायला लागतच नाहीये. हे जे या कसायांना मारतायत, हे जागृत झालेली लोक मारतायत. हे गोरक्षक मारत नाहीये. आता समाज जागृत झालाय. आणि मगाशी चांदूरकर म्हटले ना हिंदुत्वाची व्याख्या, त्यांना म्हणावं तुम्ही मला हिंदुत्वाची व्याख्या शिकू नका. ज्याने हिंदुत्वाच्या व्याख्येला तूट लावली आणि कुणी इतिहास घडवला त्यांनी इतिहास आम्हाला सांगू नये. नाही, हिंदुत्वाची व्याख्या काय? दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करायचा नाही, असं कधीही मी अजूनही म्हटलं नाही. हे तुम्ही तुम्ही सांगा ना काय ती महाराष्ट्रवंती ही व्याख्या आहे. मग तुम्ही सांगा ना व्याख्या काय ती. तुम्ही सांगतही नाहीत आणि लोकांवरती बोलताय. असं आहे, हिंदुत्वाची व्याख्या जी आहे ही सर्वदूर सर्वव्यापी अशी व्याख्या आहे. काय 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 एका धर्मापुरती मर्यादित नाहीये. आणि ती व्याख्या आहे म्हणून या देशामध्ये सेक्युलरिझम आहे. सर्व धर्म समभाव असं नाहीये का त्यात? नाही, हिंदू धर्म हे शिकवत नाही का? म्हणून तर मी म्हटलं ना सर्व धर्म समभाव हे हिंदुत्वाच्या अंतर्गत येतं. मग आम्ही तेच म्हणतो ना, त्याचंच पालन झालं पाहिजे. मला मग तेच सांगतोय तुम्हाला. आणि ज्या वेळेला मी परत ते सांगतोय की कायद्याचं पालन करणं हे हिंदुत्वाचं पालन करणं. हिंदुत्व म्हणजे काय आहे? हा हिंदुत्व हा विचार आहे. त्या संविधानाचं पालन करणं हे आपलं कर्म आहे. धर्म म्हणजे काय? हे कर्मच आहे ना. आणि ते कर्म करत असताना ज्या वेळेला आपला देश हा सेक्युलर देश आहे, धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामध्ये सर्व धर्म समभाव हे तत्व आपल्याला पाळूनच राहावं लागेल. नाही, नाकारतं कोण? मला तेच म्हणतो ना, नाकारतं कोण? मी परत ते सांगतो, ज्या वेळेला आम्ही त्याचं पालन करायला जातो किंवा मला म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही म्हणता कायदा हातात घेऊ नका. कायदा कोणी हातात घेत नाही. एका धर्माच्या श्रद्धा या दुसऱ्यांवरती लादायच्या, यात हिंदू धर्म समभाव संपून जातो. पोलिसांची कधी अनेक वेळेला कायद्याच्या बाबतीमध्ये जी काही गडबड होते, आजही अशा प्रकारचं प्रशिक्षण पोलिसांना देण्याची आवश्यकता आहे. बरं ठीक आहे, तुम्ही तुमच्याच मुद्द्यावरती अडून आहात. येऊन जाऊन तुम्ही म्हणताय की पोलिसांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. पोलिसांना काय प्रशिक्षण दिलं पाहिजे? पोलिसांना कायदा हातात घेऊन दुसऱ्या धर्माच्या लोकांना हिंदूंमधली जी गोरक्षक म्हणून काही टक्के लोक जे आहेत त्यांच्या मनाप्रमाणे पोलिसांनी वागावं अशी त्यांची अपेक्षा असेल तर गोष्ट वेगळी. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर मी चांदूरकर यांच्याकडे जाणार आहे की नेमकं गायकर जे बोलतात त्याचा अर्थ काय हे मी त्यांना विचारणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. निरंजन, गायकर काय म्हणाले ठीक आहे, तो त्यांचा व्ह्यू आहे, त्यानुसार ते काम करतायत आणि त्यांचं ते कामच आहे. ते विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय महामंत्री आहेत. प्रश्न असा आहे की गोमूत्राचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा पंतप्रधानांनी समिती नेमलेली आहे आणि त्या समितीवरती जर का नावं वाचली तर त्यांचं जे कर्तृत्व आहे ते त्या समितीपुढं फिकं पडतं असं आहे. म्हणजे खरं तर ही अत्यंत खेदजनक अशी गोष्ट आहे की जो देश मंगळयानाचं उपक्रम राबवण्या इतकं सायंटिफिक माइंडसेट इथं डेव्हलप करतो, जो देश एका वेळेला 100पेक्षा जास्त उपग्रह अंतरिक्षामध्ये पाठवण्या इतकी सायंटिफिक प्रोग्रेस करतो, त्या देशामधलं या सरकारची योजना काय? तर गोमूत्र, गाईचं शेण याच्यावरती आता संशोधन करायचं. म्हणजे आता गाईचं मूत्र पवित्र झालं जिवंत मनुष्याशिवाय पेक्षा जास्त. आणि याच्यावरती कोण? तर विजय भटकर, रघुनाथ माशेलकर. म्हणजे विजय भटकरांसारख्या माणसावरकडे ज्यावेळेला सीडॅकची जबाबदारी सोपवली त्यावेळेला त्यांनी या भारताचा पहिला सुपर कम्प्युटर परम हा निर्माण केला. ज्यांची एक्सपर्टीज कम्प्युटरमधली आहे त्यांना आता गाईच्या शेणामुतामध्ये बसवणार आहेत.
रघुनाथ माशेलकरांसारख्या माणसांना. या लोकांनी सायंटिफिक माइंडसेट आणि सायंटिफिक रॅशनल जर त्यांच्यामधला शिल्लक असेल तर त्यांनी हे ताबडतोब फेटाळून आणि झिडकारून टाकलं पाहिजे. हे असल्या प्रकारचा फार्स. आपण एकीकडे या देशामध्ये परकीय गुंतवणूक इतक्या लाख कोटी रुपये, 1000 कोटीची आली असं म्हणून फुशारक्या मिरवायच्या. त्या देशांमध्ये जाऊन कधी हे सांगणार आहात का की आता आम्ही आमचं भारताचं लेटेस्ट संशोधन काय तर गाईच्या शेणावरती आणि गाईच्या मूत्रावरती आम्ही करणार आहोत आणि आमच्याकडे माणसं आता गाईच्या मूत्रापेक्षा अपवित्र झालेली आहेत कारण तिचं पेटंट आमच्याकडे आहे. आणि हे आपण त्या लोकांना सांगणार आहोत. आपण त्यांना हे सांगणार आहोत की आमच्या इथं बीफ खायला अलाउड नाही आहे, आमच्या देशामध्ये परकीय गुंतवणूक हवी. आमचे भारतीय जनता पक्षाचे खासदार हे बीफ एक्सपोर्ट करतात इथून, पण आमच्या देशामध्ये मात्र बीफ खायला तुमच्यावरती बंदी असणार. भारतीय जनता पक्षाच्या गोवा असेल, नॉर्थ ईस्टमधली राज्य असतील, आसाम असेल, इथं बीफ बनेल, इथून बीफ विकलं जाईल. तिथलं बीफ महाराष्ट्रामध्ये सगळीकडे देशभर पसरलं जाऊ शकतं, विकलं जाऊ शकतं. कारण तिथले भारतीय जनता पक्षाला कदाचित फंडिंग करणारे जे काही बीफ एक्सपोर्टर्स आणि बीफ प्रोड्युसर्स असतील त्यांचे व्यवसाय चालू राहावेत. पण महाराष्ट्रामध्ये एका फटक्यामध्ये 8.5 लाखाचा थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार हा संपूर्णपणे नष्ट करून टाकला. या महाराष्ट्रामधला हिंदू शेतकरीच देशोधडीला लागला ना त्या भाकडगाई पोसून पोसून. सावरकरच म्हटले होते ना, यांचे आयडिओलॉग सो कॉल्ड, की या देशात सावरकर हो की भाकड झालेलं गाय पोसून पोसून शेतकरी मरण्यापेक्षा ती गाय कापावी म्हणून. मग आता त्यांना सुद्धा यांनी वाटेवरती लावलंय का? काही त्यांचा हा विचार पण वाटेवरती लावलेला आहे. म्हणजे हे कुठल्या दिशेने हे सगळं नेणार आहेत का? पुन्हा आपण 2000 वर्षापूर्वी कुठल्या दिशेनं चाललाय? शेवटी चांदूरकर सर, तुम्ही काय समअप कराल? एक तर मला ना यामध्ये एक धोका दिसतोय की आता पंतप्रधानांनी इशारा दिला की सर्वांना कठोर कारवाई करा. आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये परराज्यातून आणलेलं गोमांस चालतं आणि ते परराज्यातलं गोमांस जर का मी सुद्धा कॅरी केलं तर मला तसं आता कोर्टानं मला परवानगी दिलेली आहे. आणि मी जर का उद्या एखाद्याला गोमांस हातात ठेवताना किंवा हातात बाळगताना दिसलो तर उद्या मलाही मारलं जाईल. हे कोणी ठरवायचं? हे मी खातो ना बाहेरच्या राज्यात जाऊन. नाही, काय आहे की फार महत्त्वाचा आणि देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये एका बाजूला अंधश्रद्धा, एका बाजूला देशाला वर्षानुवर्षे पाठीमागं ठेवणारी मेंटॅलिटी जी अंधश्रद्धेवरती अवलंबून आहे, जी माणसामध्ये फरक करणाऱ्या विचारसरणीमध्ये अवलंबून आहे. आणि तीच विचारसरणी मग ॲनिमल्समध्ये पण फरक करते. आता गाईचं गोमूत्राचं संशोधन होतं, बैलाचं पण व्हायला पाहिजे. म्हणजे ते ठराविक, म्हणजे देशाला विज्ञानाकडून अंधश्रद्धेकडे घेऊन जायचं. माणूस एकदा की अंधश्रद्धेच्या खचाट्यात सापडला की मग त्याला सत्याची सदविवेक जागृत होत नाही आणि मग त्याला वाटेल तसं हिप्नोटाईज करायचं आणि त्याच्यावरती राज्य करायचं. याच्यापेक्षा एक वाईट प्रकार आहे, अंधश्रद्धेला श्रद्धेचं स्वरूप द्यायचं. श्रद्धेचं स्वरूप सगळंच काम सोपं होतं. हां, बघ ते 100 वेळा म्हटलं ना की जसं तो गोबेल म्हणायचा की 100 वेळा खोटं बोललं की ते खरं होतंय, तसं हे 1000 वेळा खोटं बोलून ते खरं करून. पण ठीक आहे. प्रश्न हाच आहे की गोरक्षकांचा हिंसाचार, हौदोस हा शेवटी का होईना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षात आला आणि अशा पद्धतीनंच मॉब लिंचिंग म्हणजे गोरक्षकांची झुंडशाही, एखाद्या निहत्या किंवा एखादा असा माणूस की ज्याच्याकडे कुठले हत्यार नाही तो असहाय आहे, याला मारण्यापर्यंत ती झुंडशाही जाते. हे असे प्रकार थांबले पाहिजे म्हणून त्यांनी राज्य सरकारांना तंबी दिलेली आहे. पण पुन्हा तेच असे जे प्रकार आहेत, गैरप्रकार, हे सर्वाधिक भाजप शासित राज्यांमध्येच होत आहेत. आकडेवारी तेच सांगते आहे. त्यामुळं आता पंतप्रधानांनी केवळ इशारा देऊन थांबू नये, तर खरंच कठोर कारवाई करावी. नाही तर केवळ सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांना खुश करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधानांनी असा आदेश देणं आणि त्या आदेशाची सर्रास त्यांच्याच वेगवेगळ्या संघटनांकडून म्हणजे उजव्या विचारसरणीच्या त्याची पायमल्ली होणं, असं होऊ नये. पंतप्रधानांचा शब्द तरी त्यांनी राखावा एवढीच अपेक्षा आहे. आज इथंच थांबूया. पण जाता जाता आपला प्रश्न बघा, गोरक्षकांच्या विरोधात कारवाई करण्याच्या नरेंद्र मोदींच्या इशाऱ्याला उशीर झालाय का?
65% लोक म्हणतायत होय, पंतप्रधानांच्या या इशाऱ्याला खरं तर आता उशीर झालेला आहे, गोरक्षक खूप पुढं निघून गेलेले आहेत. ठीक आहे, आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्र वन. आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप आणि फिनोलेक्स पाईप्स आणि सहप्रायोजक आहेत सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट, आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.